काय मग नर्मदा, नातवाचं नाव काय ठेवायचं हा विचार करतेस का? अगं रागवू नकोस. आता नवीन सून आली घरात, म्हणजे तू आजी तर होणारच ना. कसं आहे ना नर्मदा, तुला तुझ्या कर्तृत्वाने काहीच कमवता आलं नाही. धड चांगला नवराही शोधता आला नाही तुला. म्हणून तुझी अशी दयनीय अवस्था झाली आणि म्हणून तुला ही अशी नाटकं सुचतात. चल आपण एक पैज लावूया. हे बघ, तू तुझ्या सुनेला सांग की आई होऊन दाखवच. तसं जर का झालं ना तर मी स्वतःच्या हाताने घराच्या सगळ्या किल्ल्या, सगळे अधिकार तुला सुपूर्त करेन. चालेल? सासूबाई, माया, अगं ही तर आधीच तोंड काळ करून आली. माया, हे काय आहे? अगं मला सांगशील का हे कोणी केलं हे? माया, बोल काहीतरी. हा हल्ला नक्की मीराने केलाय. म्हणजे आता युद्ध सुरू झालेलं आहे. आयत खाणारा म्हणजे कोण? 4 अक्षरी शब्द आहे. माया, माया काय करतेस? माया, अरे माया काय माया, बायको, माया काय करतेस? अगं माया, सोड तिला, सोड तिला. तुमची हिम्मत कशी झाली? हा? काय सांगितलं तुम्ही? स्वतःला खूप छान समजताय. काय म्हणालात मीराला? की मंजिरीने मला अंबिकाचा खून करायला सांगितलेला? तुम्हाला माहित आहे ना मंजिरी कशी आहे? माहितीये की नाही? मग कुठलाही पुरावा नसताना हवेत उगाच गोळा कशाला करताय? का बोललात? का बोललात? सोड तिला, जीव जाईल तिचा. सोड तिला. बायको, बायको शांत हो. शांत हो, शांत हो बायको, शांत हो. मूर्ख आहेस का तू? गळा का धरलास माझा असा? तू सांगितलं होतं सगळं. तू सांगितलं होतंस मला हे सगळं. अरे मी कधी? हो, तू सांगितलं होतंस त्या दिवशी नाही का, किचन मध्ये असताना तू सांगितलंस मला. तेव्हा मी पाणी पित होते, मला ठसका पण लागला. आणि मग त्याच्यानंतर मंजिरी पण आली होती तिथे. मला म्हणाली की ठसका लागला ना, वर बघ, वर बघ, तुला जिकडे जायचंय ना तिकडे बघ. मग तू निघून गेलीस तिकडं, आठवतंय? ओ माय गॉड, म्हणजे माझ्या डुप्लिकेटने हा सगळा गोळ घातलाय. पण तिला कसं माहित? ठीक आहे, काम डाऊन माया, काम डाऊन. विसरून जा. विसरून काय जा? हा? विसरून जा म्हणजे विसरून जा. मी जे सांगितलेलं ते विसरले ना मी. मग तुम्ही पण आता ही गोष्ट विसरून जा. कळलं? ही माया नक्की माणूसच आहे ना? मला ही माया भयानक वाटायला लागली. ताई, तुला कळत नाहीये का काही? मीरा, मला सगळं कळतंय. कळतंय? मग समोर असलेलं दिसत का नाहीये तुला? आई साहेबांनी मला हे सगळं सांगितलंय. हे जेव्हा मी मायाला सांगितलं ना, तेव्हा मायाचा चेहरा पाहिला होतास का तू? अगं घाबरली होती ती. काय बोलावं ना हेही कळत नव्हतं तिला. मीरा, तू प्लीज त्या नर्मदा आत्यांवर विश्वास ठेवू नको. तुला माहिती आहे ना त्या कशा आहेत. हे बघ, तुला भडकवण्यासाठी त्या मुद्दाम असं बोलत असतील. माहितीये मला. पण ताई, नर्मदा आत्याने जेव्हा पहिल्यांदा मला हे सगळं सांगितलं ना, तेव्हा मलाही विश्वास बसला नव्हता. मलाही असंच वाटलं होतं अगं.
हे सगळं जर खोटं असतं तर माया घाबरली नसती ना. ताई, माया या घरात आल्यापासून घरातले सगळेच नर्मदा आत्याच्या विरोधात आहेत. आणि असं सगळं असताना नर्मदा आत्या इतकं मोठं खोटं बोलतील का? नाही माहिती मीरा, पण कसं असं बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा हे कळत नाहीये मला. ताई, मीरा, त्या आडगळीच्या खोलीत काय करतेस? काहीच नाही. तुला काय करायचंय? बरी आहेस ना तू? नाही, मला आवाज आला म्हणून मी इथे आले तर दार उघडं होतं आणि तू दिसलीस समोर. तुझी नाटकं बंद कर. मीरा ग, काय झालंय तुला? का वागतेस माझ्याशी असं? मला काळजी वाटते ग तुझी. तुला पण मायासारखं वेड ती पण अशीच यायची स्टोरूम मध्ये. मी स्वतःची काळजी घे बाळा. आणि चल इथून, फार वेळ थांबू नकोस. धूळ एवढंच त्रास होईल. मीरा जे बोलते ते खरं असेल का? पण कसा विश्वास ठेवू मी? आई, काहीच कळत नाहीये.